अरे आहेस कुठे तू? मी आता ते मालाड हायवे जवळ रयजा टाउनशिप मध्ये हरवलोय. अगं एका मित्राचा पत्ता शोधत शोधत एका निर्जन रस्त्यावरती येऊन पोहोचलोय मी. हे बघ, इथे मला एक आईस्क्रीम पार्लर दिसतंय, एसटीडी बूथ आहे, पानाची टपरी आहे, पण सगळं बंद आहे. असं वाटतंय पुण्याला आलोय मी. बेस्ट, माझ्या घराच्या अगदी जवळ आहेस तू. मला सांग, आता तुला कुठे जायचंय? मला सेकंड लेन सूर्यविहार. राईट टर्न लागेपर्यंत नाका समोर जा. गाडीने एखाद मिनिटात पोहोचशील. आणि राईट घेतल्यावर दुसरी बिल्डिंग सूर्यविहार. ओके बालिके, परमेश्वर तुझं भलं करो. परमेश्वर तर खुशच आहे माझ्यावर हल्ली, म्हणूनच तर तुझ्यासारखा मित्र भेटलाय ना. भेटलाय कुठे, अजून भेटायचंय. हे बघ, ही कार्तिक शाची मीटिंग अर्धा तास चालेल, त्याच्यानंतर भेटूया. ए आय वॉज जस्ट किडिंग. कशाला उगाच? अरे उगाच कशाला कोण भेटतंय? कॉफी पाचतो तुला. अगं तू स्वतःसाठी काहीच घेतलं नाहीस. नाही नाही, मला काही नकोय. असं कसं? तो लाल ड्रेस किती छान दिसला असता तुला. समीर घेईल ना. मला खात्री आहे समीर एक दिवस इतका मोठा माणूस होईल की मी हक्काने त्या दुकानात जाईन. बाय द वे, तू इथे एका मुलीबरोबर कॉफी पीत खिदळतोयस हे कळल्यावर डॉक्टर मीरा चिडणार नाही? माझी बायको टिपिकल नाहीये का? रादर तिला मी घरी गेल्यावर सांगणार आहे, मी एका सुंदर मुलीबरोबर किटीला घेऊन कॉफी प्यायला गेलो होतो. ग्रेट. अरे एकेकाचं नशीब असतं यार, नशीब असतं. आपल्या हातावरच्या सगळ्याच रेषा हृदय रेषेला जाऊन मिळतात. लाईन ऑफ लव्ह अँड रोमॅन्स. तुझ्या हातावरच्या बघू ना रेषा. बघता येतं तुला? म्हणजे काय? आर यू किडिंग? कम ऑन यार. अगं या रेस्टॉरंट मध्ये खूप गर्दी आहे, तुला उशीर होईल ना. आपण दुसरीकडे जाऊया. चल चल, that's okay. चल 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 चल. मीता, तू ओळखतेस ना त्याला आणि तरीही विचारतेस? तुला कळत कसं नाही शुभंकर? किटी आपल्या बाळाची आई होणार आहे. किमान तिच्या बरोबर तरी पलाशने संबंध वाढवायला नकोत ना. कमॉन शुभू, तो एक सेलिब्रिटी आहे. लोकांच्या डोळ्यात आलं तर कसं दिसेल ते? डोकं फिरवलं या पलाशने. मीता, किटी बरोबर रेस्टॉरंट मध्ये खिदळताना लाज नाही वाटली तुला? एवढंच ना, स्त्रियांच्या कल्याणा पुरुषांची विभूती फिरविती हाती धरून या. शट अप. काय बोलतोयस तू हे? अरे मला कुठल्याही बाईचा अपमान वगैरे करायचा होता, गंमत केली ग मी. प्लीज तू माझ्या समोर उभाही राहू नकोस. मी जेव्हापासून तुला किटी बरोबर पाहिलंय ना, माझ्या तळपायाच्या मस्तकात गेली. बस कर ना आता, खूप ऐकून घेतलं ना मी. तू काय किटीला विकत घेतलंयस का? हे विचारणार तू कोण आहेस आणि तुझा काय संबंध त्या किटीशी? ते तुला काय करायचंय? तुला काय कळणार आहे काय त्यात? 18व्या शतकात जगणारी तू, म्हणून तुला माझं वागणं वाईट दिसतं. हे बघ, मला कमी लेखल्याने तुझी कर्म धुतली जाणार नाहीये. ती मीरा आहे ना, म्हणून हे सगळं सहन करते. त्या जागी मी असते ना तर तुझ्या या संशयी स्वभावापुढे शुभांकरचा निभावच कसा लागला तेच कळत नाहीये मला. पलाश, हे काय बोलतोयस तू? शुभंकर, तू याला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जायला सांग. मीता, आता तू तरी गप्पा बस ना. नाही बोलू दे हिला, हिचं घर आहे ना, मीच जातो. बोल ग तू. पलाश, मीता चाललाय तो, थांबव त्याला. काही गरज नाहीये. त्याच्या कर्माचा पाडा आजवर कोणीतरी वाचायला हवाच होता ना. मीता,